आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मुंबई महानगरपालिकेच्या तिकीट वाटपात घराणेशाही होत असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्यात येत आहे। असाच प्रकार मुंबईतील वर्सोवा येथे झाला। याबाबत येथील कोळी बांधवांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। स्थानिक भूमिकन्या माजी नगरसेविका छाया भांजी यांना मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता वार्ड क्रमांक 59 येथून उमेदवारी नाकारून अन्य बाहेरच्या व्यक्तीस दिल्याने स्थानिक कोळी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे। मला भाजपाने उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता, मात्र तो नाकारून अन्य बाहेरच्या व्यक्तीस उमेदवारी दिली। हा माझा आणि माझ्या समाजाचा विश्वासघात असल्याचा आरोप छाया भांजी यांनी केला। तसेच भाजपामध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीबाबतही त्यांनी निषेध व्यक्त केला। की मी वर्सोवाच्या माजी नगरसेविका सौ छाया चंद्रकांत भांजी वॉर्ड क्रमांक 59 मधून 2007 ते 12 पर्यंत नगरसेविका होती। मी प्रामाणिकपणे बालासाहेबांची नगरसेविका 41 वर्षात मी बालासाहेबांची शिवसेनेची सीट आणली। की आमच्या वार्डात आमच्या वर्सोवामध्ये 114 स्वातंत्र्य सैनिक देशासाठी बलिदान दिलं। आमच्या कोळी समाजाचे 114 स्वातंत्र्य सैनिक त्यांनी देशासाठी बलिदान दिले आणि त्यांचा अजून स्मारक होत नाही। आणि आम्ही कोळी समाजाची मला सन्माननीय बालासाहेबांनी तिकीट दिली। मी विश्वास दिला, साहेब 32 कोळीवाडे आहेत, त्याच्यातला 31 कोळीवाडे बालासाहेबांकडे होते। हाच वर्सोवाचा कोळीवाडा काँग्रेसकडे होता। तर म्हणजे हा एक बालासाहेबांना सन्मानित खंत होती की हा कोळीवाडा आपल्याकडे का येत नाही। तर मी शब्द दिला, साहेब 31 कोळीवाडे आपल्याकडे येतला, हा 32वा कोळीवाडा मी आपल्यासाठी माझ्या पदरात घेईन। आणि बालासाहेब ठाकरेंना मी शब्द दिला सन्माननीय की या जिंकून आणि खरोखरच मी काँग्रेसच्या घरात शिवसेना आणली। माझे 114 शिवसैनिक स्वातंत्र्य सैनिक माझ्या घरातले माझे नातेवाईक, पण मी बालासाहेबांना शब्द दिला म्हणून 41 वर्षात शिवसेना आणली। 5 वर्षांनी काम केलं, नंतर तो त्रास व्हायचा शाखा प्रमुखांचा, महिला शाखा प्रमुखांचा, तो झाला। मग मी 2014ला श्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर साहेबांच्या हातून ते त्यावेळेला इलेक्शनच्या प्रेमध्ये अंधेरीमध्ये आले होते, तर त्यांच्या हातून माझा पक्ष प्रवेश झाला। हा मला माझा मोठा अभिमान आहे। मला 2014 पासून आजपर्यंत मी भाजपाचं काम करते आणि लवेकर मॅडमला तिकीट दिली, भारती लवेकर मॅडम, त्यांच्याबरोबर आम्ही प्रामाणिकपणे काम केलं। त्यांना जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत केली। त्यांना कोण ओळखत नव्हतं वर्सोवामध्ये, ही माझी काकी, ती माझी मामी, 4 माल्यावर आम्ही चाललो। सर्व कोळी समाजाने त्याला निवडून दिलं। 2014ला MLA झाल्याबरोबर पूर्ण वार्डातल्या 6 वार्डातल्या कार्यकर्त्यांना असं बाजूला केलं की बिचारी काय त्याचा गुन्हा होता, आमचा काय गुन्हा होता। 6 वार्डातले बीजेपीचे ज्यांनी 40 वर्ष काम केलं, कोणी 20 वर्ष काम केलं, पूर्ण जवानी भाजपच्यासाठी, पक्ष कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवलं आणि भाजपसाठी काम केलं। तर या मॅडमने 2014 पासून ते आजपर्यंत एकही कार्यकर्त्याला मान सन्मान दिला नाही भाजपच्या। आम्ही शिवसंग्राम मोठं करायला आम्ही निवडून नाही दिलं लवेकर मॅडमला। कोळी समाजाला सीट द्यायची होती, त्यांना कोळी समाजाला सीट द्यायची होती, पण रघुनाथ कुलकर्णीजी 60 मध्ये आता जी तिकीट दिली ते आम्हाला आश्वासन दिलं होती कोळी समाजाला तिकीट देणार म्हणून। 59 सीटी वर्सोवाची आमची कोळी समाजाची। कोळी समाज आमचा इतका आहे, सारे 16,000 लोक कोळी समाज आहेत, सारे 17 मुस्लिम समाज आहेत, आगरी समाज आहे 500, कॅथलिक असे आहेत समाज, इतर समाज इतके आहेत, आमचे तेलुगू समाज आहे, मांगेर समाज आहे, मराठी समाज आहे, मुस्लिम समाज आमचे मुस्लिम बांधव आहेत तिथे 16,000। सर्व आम्ही कॅथलिक आहेत, आम्ही सर्व मिळून मिसळून राहतो आम्ही सर्व वर्सोवामध्ये। तर आम्हाला आशा होती
सर्व कार्यकर्त्यांना वर्षा विधानसभाचे 6 वार्ड आहेत. 2017 पण जे विषय उचलतात ना मॅडमचे त्यांना तिकीट दिल्या आणि आम्ही काम करून 6 वार्डातल्या कार्यकर्त्यांना घरी बसवलं. का घरी बसवलं? 40 वर्ष आम्ही बॅनर लावायचे तुमचे लोकांनी, 20 वर्षात पुरी जिंदगी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व आयात पक्षासाठी घालवली आणि या मॅडमना आम्ही आई म्हणून मानत होतो. त्या आईनीच आम्हाला सावत्र बनवलं 6 वार्डातल्या मुलांना. असं का केलं ते समजत नाही. मग आम्ही 2017ला पण हेच केलं, आता पण तेच केलं. मला 3 वाजता सकाळी तिकीट दिली, 5 वाजता कापली, सर्वांना भेटीत दिलं. या बाहेरी सर्व आमच्या नेत्याला भेटीत दिलं. का तर स्वर्गीय विनायक मेटे साहेब मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसू शकतात, आम्ही नाही बसू शकत का कार्यकर्ते? ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात आणि मॅडम इथे आणि अमित साहेबांच्या कॅबिन मध्ये इथे सर्व तिकीट दिल्या. 17ला फॉर्म भरतात, सर्व नेत्याला भेटीत करणार या मॅडम आणि 1600 मतांनी गेले. आता फक्त 1600 मतांनी बीजेपीची सीट गेली. रघुनाथ कुलकर्णी आमचे संघटन मंत्री आहेत, तुम्ही मंत्री आहेत, त्यांच्या मुलीला 60 मध्ये तिकीट दिली सायली कुलकर्णीला. मग जेव्हा 2017ला दाभोळकर जिंकून आले, योगीराज दाभोळकर 60 मध्ये आले निवडून, मग त्यानं 59 मध्ये आयात केलं, आमच्या डोक्यावर बसवलं. म्हणजे कोळी लोकांच्या, ते कोळी नाही आहेत, आम्ही कोळी आहोत, ते कोळी नाही आहेत, आम्ही भूमिपुत्र आहोत. मी भूमिकन्या आहे वर्सोवाची. तर आमच्या डोक्यावर परत दाभोळकरांना बसवलं. म्हणजे आम्ही पुन्हा आमच्याच घरात आम्ही अपमान सहन करायचा का? आम्ही आमच्याच घरात आम्ही अपमान 2014 पासून नवेकर पहिल्या निवडून आल्या, सर्व कार्यकर्त्यांना भेटीत दिलं, टेन्शन दिलं, पण आम्ही एक निष्ठेने. पण वरच्या लेवलला रघुनाथ कुलकर्णीजी तुमचे नेते आहेत मोठे, ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात रात्रभर बसू शकतात, लवेकर मॅडम बसू शकतात, विनायक मेटेजी बसू शकतात. मग आम्ही सामान्य कार्यकर्ते का बसू शकत नाही? आम्हाला काय एंट्री दिली जात नाही? आणि सन्माननीय नितीन गडकरी साहेब बोलत आहेत की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सन्माननीय नितीन गडकरीजी बोलत आहेत का कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, नातेवाईकांचा पक्ष नाही आहे. मग नातेवाईकांच्या मुलाला, नेत्यांच्या मुलाला आणि माझ्याला का तिकीट दिली 60 मध्ये 59 मध्ये? याचं मला उत्तर द्या. आमच्या कोळी समाजाला उत्तर द्या. मी कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करते. माझ्या कोळी समाज नाराज आहे. आता कोळी समाजाला आता ते काय करणार? स्वतःची घरं वाचवायला घरं तुटली, कोळी लोकांची घरं तुटली, परमिशन देत नाही. आता पहिला एक कुटुंब होती, एका घरात 10 कुटुंब झाली. आम्हाला परमिशन देत नाही. का देत नाही? आमच्या मोठी यशोधरीला लागल्या, बाहेरच्या मोठीला तुम्ही परमिशन देताय, LED वाल्यांना सर्वांना तुम्ही परमिशन देताय. मग कोळी समाजाला जाणार कुठे? कोळी लोकांचे जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. तुम्ही इलेक्शनच्या टायमाला येता, कोळी लोकांना आश्वासन देता आणि ते एकदा निवडून आले की कोण कोळी, तुम्ही अपॉइंटमेंट घ्या, तुम्ही PA ला फोन करा, आमच्या टायमिंगला या. जेव्हा निवडून द्यायचं असते तेव्हा रात्रभर आमच्या घरी कोळी लोकांच्या समाजामध्ये 1 करोड 35 लाख कोळी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 1 करोड 35 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी समाजाची आमची जनगणना आहे. मग कोळी समाजाला प्रत्येक ह्याच्यामध्ये का डावललं जातं? एवढा मोठा अन्याय का? आम्ही म्हणतो मुंबई आमची कोळ्यांची, आम्ही म्हणतो मुंबई आमच्या कोळ्यांची. मग कोळी लोकांना का तुम्ही असं डावललं जाते? जसं काय दुधातून माशी टाकल्यासारखी, जशी का दुधातून माशी टाकल्यासारखी. मग आमच्या कोळी लोकांचे मार्केटच्या प्रश्न आहेत. आमच्या भगिनी रडत आहेत, त्याला टॉयलेटची साफसफाईची सुविधा नाही बिचारीला. सर्व मार्केट रिडेव्हलपला करले, पण त्यानं
महिलांना लिहून कुठे दिलं? लिहून कुठे दिलं तुम्हाला जागा कुठे आहे म्हणून? लिहून कुठे दिलं कोणी महिलांना आमच्या? की मार्केट आम्ही नवीन बनवतो, तुमच्या अमुक जागाची स्टॅम्प करून लिहून द्या ना. आमच्या महिलांना स्टॅम्प करून लिहून द्या ना तुम्ही की आम्ही नवीन मार्केट बांधतोय, तुम्हाला अमुक जागा आहे, एवढी जागा आहे, असं तुम्ही लिहून द्या ना. आमच्या महिलांना विश्वासात घेऊन जो तो येईल, आमची माती आम्हाला द्या, आमचं हे द्या, आमच्या महिलांचे मार्केट उद्ध्वस्त करणार, समुद्राच्या जागा उद्ध्वस्त करणार, सर्व उद्ध्वस्त तुम्ही करायला निघाले. तुम्ही मर्यादित जागा देणार नाही म्हणजे आता कोळी लोकांचा तुम्हाला कंटाळा आलाय का? ज्या कोळी लोकांमुळे या मुंबईमध्ये तुम्ही आलात सर्वजण बाहेरून, ते तुमचा विकास करा, आमच्या विकासाला विरोध नाही. विकास हा झाला पाहिजे, विकास हा झालाच पाहिजे, पण आमच्या कोळी लोकांना विश्वासात घेऊन सांभाळून करा तुम्ही. का ते आमची मुलं पण बाहेर देशात कोळी समाजाचे इंजिनियर, डॉक्टर, वकील, सीए सर्व पदापर्यंत पोहोचलेले. आमचे कोळी लोक आता अंधारी नाही राहिले. आमची मुलं आम्हाला सांगतात, आई बस झालं, आई बस झालं, आता आमच्यासाठी तू सांग. मी म्हटलं नाही, मी जेव्हा इलेक्शनला उतरते ना लोकांचं काम करायला, तेव्हा माझ्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवते. मी जेव्हा शिवसेनेचं भाजपचं काम करते ना रात्रंदिवस, तेव्हा माझ्या कुटुंबावर मी तुळशी पत्र ठेवते. आता वर्सोवाचे सर्व लोक बोलले थांबा, आता कुटुंब बघा आणि आपल्या गावाचे छोटी मोठी काम करा. त्याला पण आता खूप झालं, पण मी म्हणते नाही, मी देशासाठी सर्वप्रथम माझा देश, नंतर माझं गाव, शेवटी माझं कुटुंब आणि शेवटला मी या देशासाठी, माझ्या कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून माझ्या गावासाठी, माझ्या समाजासाठी. कोळी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, ते कोण सोडवणार? या दाभोळकरांना बोंबीलचा भाव माहिती आहे का? बोंबील कसं आहे, भांडेली कशी आहे, कोलंबी कशी आहे, ते आई वर्सवाला येतात, त्यांना वाचता होत नाही. मग अशा लोकांना तुम्ही उमेदवारी दिली. जेव्हा तिकीट पाहिजे ना प्रचार करताना, तेव्हा मापड्यावरनं पण येतात आई, काका, मामा, तेव्हा करता आम्हाला, तेव्हा वाद चालू होतो. आणि निवडून आल्यानंतर नाकाला हात लावून येता तुम्ही, तेव्हा तुम्हाला वाद चालू होत नाही कोळी लोकांच्या मच्छीचा. आणि आता कोळी लोकांना उद्ध्वस्त करायला निघाले तुम्ही. माझ्या कोळी बांधवाला पूर्ण महाराष्ट्राच्या 1,36,00,000 लोकांना उद्ध्वस्त करायला निघाला तुम्ही लोक. कोळी समाजाचा एवढा मोठा आहे आणि दुसऱ्याला तुम्ही आमच्या डोक्यावर लागता. 60 मधून तुम्ही 59 ला तुम्ही लागला आमच्यावर, आणि 60 मध्ये रघुनाथ कुलकर्णीच्या मुलीला तिकीट दिली, इथे लवेकरच्या भाषाला तिकीट दिली. तुम्ही नेते लोक, तुमची मुलं कधी बॅनर लावतात का? तुमची मुलं कधी झेंडे घेऊन फिरतात का आमच्यासारखे? सर्व कार्यकर्ते 40 वर्ष झाली, कोणाला 20 वर्ष झाली, मला 14 वर्ष झाली भाजपमध्ये. एवढी कामं करतात, 17 उचलतात तुमच्या. मग त्याला बिचारांना का तिकीट दिली जात नाही? त्याला आणि सांगता जनरल झालं की बायकोचं मुलीचं नाव देणार ते, आणि लेडीज झालं का जेंट्स आपल्या मुलीचं, लेडीजचं आपल्या नवऱ्याचं मुलाचं नाव देणार. मग तेव्हा तुम्ही बोलता हा नातेवाईकांचा पक्ष नाही, हा नातेवाईकांचा पक्ष नाही, कार्यकर्त्याचा पक्ष आहे. जेव्हा एखादा नगरसेवक, आमदार, खासदार जेव्हा आपल्या कुटुंबाला तिकीट मागतोय, तेव्हा काय सांगता तुम्ही? माझी मुलं पण MBA, डबल MBA, मुलगी MBA, कॅनडामध्ये स्थायिक झालाय टोरंटो मध्ये. माझा नातू सून पण सर्व शिकलेले आहेत. माझा मोठा मुलगा ग्रॅज्युएट आहे. का आमचं कुटुंब शिकलेलं नाही? मला माहित झालं, मी म्हातारी झाली असेल ना, माझे कार्यकर्ते सक्षम आहेत ना. जेव्हा आम्हाला तिकीटची गरज असते तेव्हा गडकरी साहेब येतात, टीव्हीवर बोलतायत, सर्वच बोलतायत, सर्व नेते बोलतायत. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
नातेवाईकांचा पक्ष नाही. मग तुमच्या मुलांना, तुमच्या भाच्यानं, रघुनाथ कुलकर्णीच्या मुलीला, सायलीला का तिकीट दिली? नेत्याच्या मुलीला का तिकीट दिली? का? आणि पाटील आंबेडकरच्या भाच्याला का तिकीट दिली? ते आमचे कोली नाही आहेत. ते कोली नाही आहेत. कोली लोकांच्या समस्या काय जाणणार ते लोक? त्याला मोठीचं माहिती आहे का? मोठीला डिझेल किती लागते, मोठीला मच्छी किती येते, खर्च किती आणि मच्छी किती येते, आईस कुठून येतोय, सर्व मच्छीमाराचं सामग्री मोठीची कुठून येते. मी स्वतः संस्थेवर 5 वर्ष निवडून आली होती, काम केलं. बाई बंदरच्या त्रासवर मी आहे संचालिका. आणि आता समुद्रात 40% मच्छी उरलेली आहे, 60% मच्छी नाही आहे. जसं जपानमध्ये झिरो झालं, तसं परकीय बोटीला जे तुम्ही परवानग्या दिल्या, परकीय बोटीला, ते लोक रात्रीच्या रात्री आमच्या स्थानिकांच्या बोटीला ठोकर मारून जातात, बुडतायत. आमचे स्थानिक जीव म्हणजे त्यांचा जीव गमावतोय, तेव्हा हे लोक पळतायत. बारीक सारीक मच्छी मारतात ते लोक, तेव्हा सरकारचं लक्ष नाहीये आमच्या लोकांवर, कोळी समाजावर. जेव्हा इलेक्शन येते तेव्हा कोळी दिसतोय. हा सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. वर्सोवा विधानसभेच्या 6 वॉर्डांच्या लोकांवर पूर्ण अन्याय आहे. हा माझा एकटीचा अन्याय ना, माझ्या व्यक्तीवर अन्याय ना. 6 वॉर्डातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांवर, 6 वॉर्डातल्या कार्यकर्त्यांवर 14 पासून अन्याय करत राहिले लवेकरांचं. आता 1600 मतांनी दिल्यात, आता सिटिंग नाहीये. मग त्या कशा काय डील करू शकतात रघुनाथ कुलकर्णी बरोबर? रघुनाथ कुलकर्णी बरोबर डील केलं लवेकर मॅडमनी. नार्कोटेस करा लोकांचा. रघुनाथ कुलकर्णी साहेब तुमचं आणि भारती लवेकर मॅडम यांचा नार्कोटेस करा. सर्व डील कुठे झाली ते समजेल तुम्हाला, आणि कुठे काय कुठे पोहोचलं, काय पोहोचलं समजेल. फडणवीस साहेब हे आपल्याला अंधारात ठेवतात हे लोक. माझा पूर्ण विश्वास आहे आपल्यावर, पूर्ण विश्वास आहे. यापुढे आमच्या लोकांना तुम्ही आमचं काहीतरी कराल, पण हा उमेदवार देऊन आमच्या लोकांचं भलं नाही होणार, असंच होणार. का? ज्या व्यक्तीला समुद्राचं काय माहिती नाही, समुद्राच्या भूमीकडल्या भूमिपुत्राचं काय माहिती नाही, कोळीवाड्यातलं सीमांकनचे प्रश्न आहेत, घराचे प्रश्न आहेत, एका डाबाकडला माहिती नाही, आणि असे लोक तुम्ही आमच्या डोक्यावर मारता. अजून आम्ही अपमान किती सहन करायचा? अजून आमचा अपमान किती सहन करायचा? माझ्या समाजाला मी टाकू शकत नाही. ते मनसेमध्ये जातील वोट करायला का उबाटामध्ये जातील, त्यांना आम्ही थांबू शकत नाही. मला तिकीट दिली असती किंवा इतर आमच्या कोळी समाजाला कोणाला तिकीट दिली असती तर आम्ही टाकू शकलो असतो. आम्ही फक्त यांच्या सतरंजा उचलायच्या, बॅनर आम्ही लावायचे, झेंडे आम्ही लावायचे, आणि तिकीट या नेत्यांच्या मुलाला द्यायची. नेत्यांची मुलं कुठे होती झेंडे लावायला? नेत्यांची मुले कुठे होती बॅनर लावायला? आमच्या घरच्या खर्चाने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घर खर्चातून बॅनर लावले. घर खर्चातून स्वतःच्या मेहनतीवर, कमाईवर झेंडे लावतात, बॅनरचा खर्च करतात. मग तिकीट तुम्ही नेत्यांच्या मुलाला देता? एक तरी नेत्याचा मुलगा दाखवा का एक बॅनर लावला? एक तरी नेत्याचा मुलगा दाखवा की बॅनर लावला त्यांनी, मुलगीनी, त्यांच्या मुलांनी, नातेवाईकांनी. तुम्ही बोलता कार्यकर्त्यांचा पक्ष नाही, नातेवाईकांचा पक्ष नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण तिकीट द्यायच्या टायमाला कार्यकर्ते कुठे जातात? केवळ नेत्यांच्या याला का तिकीट दिली जाते? आमच्यावर सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन नाही करणार. खूप झाला आता बंद झालं. डहाणू पासून रत्नागिरीपर्यंत आमच्या समाजाच्या कामासाठी आमच्या बरोबर फिरल्या, समाजाच्या विविध कामासाठी. 26 दिवस आमचं उपोषणाचं इथं उपोषणाला बसलो होतो 1000 मैदानात, तेव्हा 26 दिवस आमच्या बरोबर होत्या उपोषणासाठी. तो जातीच्या दाखल्याचा विषय होता. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते जसं म्हणाले की आम्ही म्हणजे त्यांच्या संपर्कात जेवढ्या आहेत तेवढ्यांना ते सांगू शकतात बाबा आपला बीजेपी पक्ष आहे, आपल्या बीजेपीला वोटिंग करायचं आहे. पण कोणाला ते असं सांगू शकणार नाही की ठामपणे सांगू शकणार नाही की तुम्ही आमच्या बरोबर राहा. कारण
ते त्यांनाच आमचा कोणी समाज त्यांनाच विचारेल, अरे तुम्ही धडाडीचे कार्यकर्ते बीजेपीचे एवढे वर्ष आहेत, तुम्हाला तिकीट दिलं नाही, मग तुम्ही आम्हाला कुठल्या तोंडाने सांगताय? म्हणून ते तेवढा स्ट्रेस पुढे सांगू शकणार नाही त्यांना, तेवढंच त्यांनी सांगितलं. हेडकोट सदानंदाचा आई एकीरा माते की उदो उदो. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.